दिनांक 6 फेब्रुवारी शुक्रवार रोजी त्र्यंबकेश्वर तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री लालू आचारी, उपाध्यक्ष एकनाथ वाघेरे, कार्य अध्यक्ष हेमंत तरवारे, श्री दत्ता व्यवहारे, जयवंत जाधव, केशव लहारे, रविदास खटाळ, अनिल खोटरे, किसान वारघडे, राजू दोंदे, दिनकर खेडकर, मारुती धनगर, चांगदेव माळेकर, रामनाथ राऊतमाळे, प्रकाश बोडके, गोकुळ सकाळे, किसान झोले, बाळू झोले, उत्तम झोले, चंदर खोडे, मुक्ताबाई गोहिरे, देविदास महाले तसेच तालुक्यातील आणि हर्सुल भागातील दुकानदार यांच्या वतीने दुकानदाराच्या अडीअडचणीबाबत मेळाव्याचे आयोजन. प्रमुख उपस्थिती राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे आणि जिल्हा प्रतिनिधी पुंडलिक साबळे, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ मुळाने, हिरामन जाधव. दुकानदार यांचा मेळावा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. आलेल्या मान्यवरांचे सत्कार समारंभ करण्यात आले. या मेळाव्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या. दुकानदार यांना धान्यात घट येत असल्याने दुकानदार यांना धान्य वाटताना अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार धान्य मिळावे आणि शासनाकडून तरतूद करण्यात खरोखर लाभार्थी आहेत त्यांना धान्य मिळावे. रास्त भाव दुकानदार यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळोवेळी मानधन मिळावे. राज्य अध्यक्ष जिल्हा यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुकानदार यांना येणाऱ्या अडचणी आपण संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी मांडल्या जातील आणि आपल्या अडचणी सोडविल्या जातील आणि दुकानदार यांना येत असलेल्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रलंबित असलेले कमिशन येत्या 8 दिवसात पडेल आणि कार्डधारक लाभार्थी यांना अर्वाच्य भाषा करू नका अशा सूचना आणि मार्गदर्शन राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी केल्या. तसेच जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी रास्त भाव दुकानदार यांना मार्गदर्शन केले. तसेच त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष लालू आचारी यांनी तालुक्यातील दुकानदार यांना मार्गदर्शन केले. उपस्थित तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि रास्त भाव दुकानदार यावेळी उपस्थित होते. तुम्हाला हौस नाही, कोणाला करू न द्यायचं नाही, हे काही बरोबर नाही आणि म्हणून आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे, एकाने वागलं पाहिजे. आपण आतापर्यंत दुकान चालवलंय, कसं चालवलंय सगळं तुम्हाला माहिती. कसे दिवस काढले भाऊ, आपण कशा दिवसापासून चालवतोय. किती का अधिकारी म्हणजे आतापर्यंत किती मंत्री बदलले, सचिव बदलले, DSO बदलले, तहसीलदार बदलले, पण आपण बदललो का? आपण आहे तिथंच आहे, आपण नाही बदललो. तेव्हा घाबरायचं काय काम आहे त्याला? आता हे किती जरी सुधारणा झाल्या तरी ते चालत राहणार आहे. अडीअडचणीला आपल्याला मात केलं पाहिजे आणि संकटाला आपल्याला समोर जावं लागत आहे. आता पहिला आपल्या रॉकेटचा विषय बंद होऊन गेला. कोणी काय केलं? काय केलं? तुमच्याकडे इलेक्ट्रिक काटा पाहिजे, त्याच्यावर कट्टे ठेवा 5 आणि त्या 5च्या मागाल्या 5 लोक बोला, त्याचा पंचनामा करा. धान्य कमी देत असेल आमची ती पण फाईट चालू आहे. आता तुम्हाला मेसेज येत होता ना, आम खुला का लगेच तो आम्ही बंद केलाय जाऊन. आता धान्य पुरे द्या पण चालू करा. तुम्हाला काय सांगायचं तर आपण सर्वांनी त्या गावचा सरपंच पाटील जो काय असेल, सोसायटीचा चेअरमन किंवा गावातले प्रतिनिष्ठ, की त्या 5च्या मागं आपण 5 गहू 5 तांदूळ मोजा, त्याचं वजन की त्याचा फोटो काढा आणि तुमच्या पुरवठा निरीक्षणाला टाका. तुमचे ब्रँकर साहेब आहे त्यांना सांगतो मी. तुम्हाला आता गणेश जाधव तहसीलदार आलेला आहे, चांगला माणूस आहे. मी आज त्यांना म्हणलो होतो, पण ते म्हणा आता तुम्ही आज सकाळी मला बोलले तर चला ठीक आहे, कधीतरी येऊ घेईल त्र्यंबकमध्ये. तर ह्या एक गोष्टी आहे. दुसरं खरा धान्य, हा अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असा कायदा करेल की खराब धान्य कधीही घ्यायचे नाही, ते परत करायचे. हा वाटायचं नाही एखाद्याला काही हानी झाली किंवा काय झाली, हा कायद्यात तरतूद आहे, लक्षात घ्या. तर आता आपण प्रतिनिधी भगवान आचारी, महाराष्ट्र समाचार, नाशिक.